नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. लेक्चरचं नाव तुम्ही पाहताच आहे संडे स्पेशल. तर ही एक नवीन सिरीज आपण चालू केली आहे. संडे स्पेशल या सिरीजमध्ये आपण काही स्पेशल टॉपिक घेणार आहोत. मग यामध्ये सायन्सचे टॉपिक असू शकतात, करंट अफेअरचे टॉपिक असू शकतात, पॉलिटीचे टॉपिक असतात, इकॉनॉमीचे पण असू शकतात. म्हणजे वेगवेगळ्या विषयांचं स्पेशल टॉपिक आपण घेणार आहोत. नक्कीच तुम्हाला ही सिरीज आवडेल अशी आशा करतो मी. तर तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. स्क्रीनवरती तुम्हाला नाव दिसतंय DNA. ही आकृती तर खूप जणांनी पाहिलेली आहे. DNA टेस्ट सगळ्यांनी हे ऐकलेलंच आहे. आपण आपल्यापैकी असे कोणीच नाहीये की जे जे लहानपणी कधी CID किंवा क्राईम पेट्रोल वगैरे असे शोज कधी पाहिले नसतील. त्याच्यामध्ये DNA टेस्ट हे तुम्ही खूप वेळा ऐकलेले आहे. तर हे DNA नेमकं काय असतं त्याच्याबद्दल आजच्या लेक्चरमध्ये मी डिस्कस करणार आहे. त्याआधी काही नवीन विद्यार्थी असतील ज्यांना माहिती नसेल मी कोण आहे, तर माझं नाव आहे रोहित जाधव. UPSC, MPSC, बँकिंग, SSC, रेल्वे अशा सगळ्या परीक्षांना मी गेली 7 वर्ष शिकवतोय. जनरल सायन्स, मॅथ्स, रिझनिंग, करंट अफेअर हे माझे सब्जेक्ट आहेत. आणि या ठिकाणी तुम्हाला जी लिंक दिसते, या लिंकद्वारे तुम्ही अनअकॅडमी ॲपवरती मला फॉलो करू शकता. तर अनअकॅडमी ॲपवरती फॉलो करून काय फायदा आहे? जसं आता तुम्ही YouTubeवर हे माझं फ्री सेशन पाहताय, तसंच अनअकॅडमी ॲपवरती दररोज दुपारी 5 वाजता, दुपारी म्हणजे संध्याकाळी म्हणू तुम्ही, संध्याकाळी 5 वाजता फ्री क्लास आहे. प्लस क्लास म्हणजे ही आपली बॅच आहे. तर या बॅचमध्ये तुम्ही पेड प्लस स्टुडंट असाल तर तुम्हाला ही करता येते. स्पेशल फ्री क्लासेस 5 वाजता असतात. यामध्ये आपण गणित, बुद्धिमत्ता किंवा प्रश्नोत्तरांची सीरीज चालू ठेवलेली आहे. तर त्यामध्ये तुम्हाला नक्कीच फायदा होईल. आणि YouTubeला तर दररोज रात्री 7 वाजता तुम्ही माझं सेशन पाहताच. यामध्ये गणित, बुद्धिमत्ता, सामान्य विज्ञान विषयास संबंधित महत्त्वपूर्ण प्रश्न आपण घेत असतो. या ठिकाणी माझा कोड दिलेला आहे. या कोडद्वारे तुम्ही सबस्क्रिप्शन घेऊ शकता किंवा पहिल्यांदा तुम्ही अनअकॅडमी ॲपवरती येता, तर कोणतंही लेक्चर पाहण्याआधी तुम्हाला फर्स्ट टाईम युजर असाल तर कोड विचारतात. त्यावेळेस RJ29 हा कोड टाकायचा. फक्त एकदाच पहिल्यांदाच टाकावा लागतो वन टाईम. नंतर तुमचं सगळं फ्री कंटेंट त्या ठिकाणी तुम्हाला पाहता येतं. तर डायरेक्टली आता कुठलाही वेळ न वाया घालवता मी लेक्चरकडे वळतोय. तर DNA म्हणजे नेमकं काय? तर DNAचा फुल फॉर्म आपल्याला या ठिकाणी दिसतोय. डीऑक्सिरायबो न्यूक्लिक आम्ल किंवा इंग्लिशमध्ये डीऑक्झिरायबो न्यूक्लिक ॲसिड. मराठी आणि इंग्लिशमध्ये सेमच आहे. फक्त आम्ल हे शब्द मराठीमध्ये आहे. आम्लला ॲसिड म्हणतो. आपल्याला ॲसिड शब्द तर माहिती आहे, ऐकलेला आहे आपण. तर हे DNA नेमकं काय आहे? तर गुणसूत्रे मुख्यतः DNAची बनलेली असतात. मग गुणसूत्र म्हणजे काय? तर क्रोमोझोम्स. तुम्ही ऐकलं असेल मानवामध्ये एकूण 46 गुणसूत्र आहेत आणि 46 गुणसूत्र आहेत आणि जोड्या 23 आहेत. टोटल गुणसूत्रे असतात 46 आणि त्याच्या जोड्या असतात 23. आणि मग 23 जोड्यांमध्ये 22 जोड्यांच्या व्यतिरिक्त एक जोडी जी असते आपण सेक्स क्रोमोझोम्स असं त्याला म्हणतो, म्हणजे लिंग. लिंग गुणसूत्र ज्याच्याद्वारे लिंग ठरतं, की म्हणजे पुरुष असेल किंवा स्त्री असेल. तर या ठिकाणी तुम्हाला माहिती असेल ते लिंग गुणसूत्रावर XX असेल तर मग स्त्री असते, X आणि Y असेल तर पुरुष असतो. तर आपला मेन मुद्दा काय आहे? तर DNA बद्दल आपल्याला बघायचं. तर गुणसूत्रामध्ये DNA हे मुख्य आहेत. इसवी सन 1869 साली श्वेत रक्तपेशींचा अभ्यास करताना स्विस जीवरसायनशास्त्र फ्रेडरिक मिशर यांनी या अमलाचा शोध लावला. तर खूप जणांच्या मनामध्ये DNA बद्दल हे खूप गैरसमज आहे. DNAचा शोध कोणी लावला? वॉटसन अँड क्रिक. वॉटसन आणि क्रिक यांनी त्याचा शोध लावलेला नाहीये. वॉटसन आणि क्रिक यांनी त्याची जी आकृती असते द्विसर्पिलाकार, जी आपण पहिल्या पेजवर बघितली, ती आकृती किंवा मॉडेल ते त्यांनी सांगितलेलं आहे. पण शोध लागलेला आहे 1869 साली. श्वेत रक्तपेशी, श्वेत म्हणजे काय? पांढरा रंग, व्हाईट. मग तुम्हाला माहिती आहे आपल्या शरीरामध्ये RBCs आणि WBC आहेत. तर WBCचा अभ्यास करताना स्विस म्हणजे स्वित्झर्लंड देशाचे जीवरसायनशास्त्रज्ञ, बायोलॉजिस्ट जे आहेत फ्रेडरिक मिशर यांनी याचा DNAचा शोध लावला. प्रथम हे आम्ल फक्त केंद्रकात सापडले म्हणून याचे नाव केंद्रक आम्ल म्हणजेच न्यूक्लिक ॲसिड ठेवलं. मग हे वर्ड कुठून आले? तर ते सुरुवातीला केंद्रकात सापडलं. केंद्रकाला आपण इंग्लिशमध्ये न्यूक्लियस म्हणतो. मग न्यूक्लियसमध्ये सापडलं, मग त्याच्यावरून हे नाव आलं केंद्रक आम्ल. ते पेशीच्या इतर भागातही आढळते. प्रथम केंद्रकात सापडलेलं, नंतर आपल्याला पेशीच्या इतर भागात पण आढळलं. आता पेशी म्हणजे काय असतं? सेल. जे आर्ट्स किंवा कॉमर्स बॅकग्राऊंडचे मुलं असतील त्यांना थोडं अवघड वाटत असेल, तर नीट समजून सांगतोय मी. आणि इंग्लिश मधले शब्द सायन्स बॅकग्राऊंडच्या मुलांना मराठीमधलं पेशी, गुणसूत्र वगैरे कळत नसेल तर इंग्लिश शब्द पण सांगतोय. त्यामुळे सगळ्यांना याचा फायदा होईल.
राज्यसेवा कंबाईन UPSC अशा एक्झाम्स करत असाल किंवा इवन दो SSC रेल्वेमध्ये पण याच्याशी रिलेटेड प्रश्न येतात. पोलीस भरतीला याचा जास्त उपयोग कसा होईल तर फक्त ऑब्जेक्टिव्ह मध्ये 1-2 वाक्यांमधले प्रश्न जसं की शोध कोणी लावला वगैरे त्यांना इन डिटेल नाहीये. पण आता तुमच्यावर आहे. तुम्ही लेक्चर बघायला सुरुवात केलेली आहे. तुम्हाला वाटतंय की आपल्याला हे इन्फॉर्मेटिव्ह सेशन आहे तर पहा. नसेल वाटत तर तुम्ही नाही पाहिलं तरी काही हरकत नाही. पेशीच्या इतर भागातही आढळतात. डीएनएचे रेणू विषाणू जीवाणूंपासून माणसांपर्यंत बहुतेक सर्व सजीवात आढळतात. हे रेणू पेशींचे कार्य, वाढ, विभाजन म्हणजे पेशी विभाजन होते म्हणजे पेशीचं विभाजन होतं, प्रजनन नियंत्रित करतात. म्हणून त्यांना प्रधान रेणू मास्टर मॉलिक्यूल म्हणतात. मग आयोग आपला जो राज्यसेवा आहे तर राज्यसेवा काय करते MPSC मध्ये कसे प्रश्न येतात की बाबा असं येईल डीएनए किंवा डीऑक्झिरायबोन्यूक्लिक आम्ल यांना प्रधान रेणू म्हटले जाते. डीएनए द्वारे पेशींचे कार्य, वाढ व विभाजन नियंत्रित होते. मग आता ही 2 विधानं. मग 1 व 2 दोन्ही विधानं योग्य आहेत. 2 हे 1 चे स्पष्टीकरण आहे किंवा 1 योग्य 2 चुकीचं किंवा 1 चुकीचं 2 योग्य किंवा दोन्ही बरोबर आहे पण 2 हे 1 चे स्पष्टीकरण नाही. तर अशा पद्धतीचा प्रश्न यावरती राज्यसेवा लेवलला बनू शकतो. म्हणजे अभ्यास हा अभ्यास असतो. आता याचा प्रश्न कुठल्याही परीक्षेत येऊ शकतो. फक्त प्रश्न बनवण्याची जी पद्धत असते किंवा प्रश्न विचारण्याची पद्धत थोडी बदलते म्हणजे व्याप्ती बदलते. काहींना वन लाइनर, काहींना फक्त वन वर्ड मध्ये असतं, काहींना जरा विधानात्मक पद्धतीचा प्रश्न आहे. त्यामुळे अभ्यास अभ्यास आहे. त्यामुळे त्याच्याबद्दल काहीही मनामध्ये डाऊट ठेवायचा नाही, की हे आपल्याला येईल का, नाही येणार का? अभ्यास केलेला कधीही वाया जाणार नाहीये, ही गोष्ट लक्षात ठेवा. तर ही डीएनएची तोंड ओळख तुम्हाला झाली, की बाबा डीएनए नेमकं काय आहे? कशाबद्दल आपण अभ्यास करतोय? चला आता पुढे आपण बघूयात. डीएनए मध्ये जिवित प्राण्याबद्दलची माहिती साठवून जिवित प्राण्याबद्दलची माहिती साठवून ठेवलेली असते. ही माहिती एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे जाणाऱ्या गुणदोषांना कारणीभूत असते. म्हणजे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे. त्यामुळेच आपण म्हणतो डीएनए टेस्ट तर ते याच्या मागचं कारण तेच आहे ना, की मागच्या पिढीतली जी माहिती आहे ती पुढच्या पिढीमध्ये जाते. म्हणजे जे आता पॅरेंट्स असतात, तर पॅरेंट्सच्या डीएनएशी डॉटर किंवा जे पण अपत्य असेल म्हणजे मुलगा, मुलगी जेही असेल त्यांची डीएनए मॅच होताना आपल्याला दिसतात. तर ही माहिती 23 जोड्या असलेल्या गुणसूत्राद्वारे साठवली जाते. गुणसूत्राच्या प्रत्येक जोडीत एक गुणसूत्र पित्याकडून व एक मातेकडून येते. जसं मी म्हटलं टोटल गुणसूत्र 46 आहेत आणि 46 मध्ये 23 पेअर्स आहेत म्हणजे जोड्या. मग या पेअर्स मध्ये काय असतं आता जोडी. मग जोडीमध्ये एक कोणाकडनं येईल? एक येईल आईकडून आणि एक येईल वडिलांकडून आणि त्याचं कॉम्बिनेशन होऊन मग ते मूल म्हणजे मुलाच्या शरीरामध्ये हे सगळे गुणधर्म येत असतात. त्यामुळे आपण पाहिलं असेल की काही मुलं किंवा मुली जे पण जन्माला आल्यानंतर जर आपण पाहिलं, तर नॉर्मली हे म्हणतात, "अरे आईसारखा दिसतोय, वडिलांसारखा दिसतोय" किंवा "आईसारखी उंची आहे, वडिलांसारखी हाईट आहे" वगैरे. मग त्यांचेच गुणधर्म आपल्यामध्ये येणार आहेत, हे लक्षात घ्यायचंय. मानवी शरीर रचनेमध्ये मानवी रूप बघा तेच दिलेले रंग, बुद्धिमत्ता सुद्धा, कौशल्य, डोळ्याचा रंग, आकार, रूप, कातडीचा रंग हे सर्व महत्त्वाचे घटक असतात. हे घटक गुणसूत्रे ठरवतात. मग आई-वडिलांमधले जे गुणधर्म आहेत त्याद्वारेच मग मुलाचे गुणधर्म पण आपल्याला दिसणार आहेत. गुणसूत्राआधारे डीएनए चाचणीतून व्यक्तीच्या माता-पित्यांची ओळख निश्चित करता येते. न्यायसहायक शास्त्र. न्यायसहायक शास्त्र वाचताना कसा अवघड शब्द वाटतोय. पण न्यायसहायक शास्त्र म्हणजे फॉरेन्सिक. फॉरेंसिक को भेजो, फॉरेंसिक की जांच करवाओ, फॉरेंसिक में भेजो जांच करने के लिए. मग तेच आहे डीएनए टेस्ट. फॉरेन्सिक मध्ये याचा उपयोग होतो फॉरेन्सिक सायन्स मध्ये. एखाद्या क्राईम सीनवर एखादा केस सापडतो त्या केसवरनं त्या केसावरनं डीएनए, थुंकीमधनं डीएनए म्हणजे असं वेगवेगळ्या पद्धतीने डीएनए करू शकतात. म्हणजे फिंगरप्रिंटचा वापर करून फिंगरप्रिंटच्या साहाय्याने काही करू शकतो आपण. तर ते फिंगरप्रिंटचं पण एक वेगळं असतं. पण नॉर्मली डीएनए केसांमधनं वगैरे तुम्ही जास्त बघता. रक्तामधनं तर डीएनए टेस्ट करता येतेच माहिती सगळ्यांना. तर ही अशा प्रकारे एक रचना असते जर तुम्ही बघितलं तर डीएनएची रचना अशी असते. त्याला डिटेलमध्ये आपण बघणारच आहे, की हे पिरिमिडिन्स काय असतं, प्युरिन्स काय असतं, अशी काही नावं तुम्हाला या ठिकाणी दिसत असतील. मायनर ग्रुप, मेजर ग्रुप तर ही एन-सी-आर-टी मधली डायग्राम आहे. ऑक्सिजन, हायड्रोजन, नायट्रोजन, कार्बन, फॉस्फरस हे सगळे त्याच्यामध्ये असतात. आणि हे कशा पद्धतीने ते आता आपल्याला पुढे स्ट्रक्चरल डायग्राम मध्ये सगळी माहिती कळेलच. तर हे बेसिक तुम्हाला कळलं की बाबा डीएनए म्हणजे नेमकं काय आहे. नाव तर खूप वेळा ऐकतो पण माहितीच नसते. त्यामुळे आता माहिती पण कळाली. आता हे प्युरिन्स, पिरॅमिडिन्स हे सगळी माहिती आता इथे तुम्हाला कळेल.
डीएनए रेणूची रचना सगळ्या सजीवात सारखीच असते. रचना सारखी आहे. सगळ्यांचे डीएनए सारखे नाहीयेत, रचना म्हणजे स्ट्रक्चर सारखं आहे. इसवी सन 1953 साली वॉटसन क्रिक काही म्हणतात, यांनी या रेणूच्या रचनेची प्रतिकृती तयार केली. प्रतिकृती म्हणजे काय? ॲटॉमिक मॉडेल जसं असतं. ॲटॉमिक मॉडेल म्हणजे अणूची प्रतिकृती. मग डीएनए मॉडेल म्हणजे डीएनएची प्रतिकृती. मॉडेल म्हणजे आपण म्हणतो ना, की याच्यासारखं असेल तर तसं. या प्रतिकृतीत न्यूक्लियोटाइडचे 2 समांतर धागे, आता हे जे निळ्या कलरमध्ये दिसतंय, स्काय ब्लू कलरमध्ये, न्यूक्लियोटाइडचे 2 समांतर धागे एकमेकांभोवती लपेटलेले असतात. हे असे दिसतात तुम्हाला. यास द्विसर्पिल, डबल हेलिक्स रचना म्हणतात. सर्पिल म्हणजे सापासारखं असं दिसतं ना, सर्पिल आकार. तर द्विसर्पिल, कारण हे 2 जण आहेत. जसा असा आपला हात आता मला नाही करता येत असं. तर या हाताच्या साहाय्याने असं बघा, हे एक इकडे, हा असा. डीएनए रेणूतील प्रत्येक धागा न्यूक्लियोटॉइड नावाच्या अनेक लहान रेणूंचा बनलेला आहे. तर हे डीएनए मधले प्रत्येक धागे हे न्यूक्लियोटॉइड नावाच्या लहान रेणूंनी बनलेले आहेत. त्याला आपण डार्क केलेले, कारण ऑब्जेक्टिव्ह यात येऊ शकतो. नायट्रोजन बघा, अनेक लहान रेणूंचा बनलेला आहे. नायट्रोजन युक्त पदार्थ ॲडेनिन, ग्वानिन, सायटोसिन व थायमिन अशा 4 प्रकारचे असतात. महत्वाचा प्रश्न आहे हा. त्यापैकी ॲडेनिन व ग्वानिन बघा, आता ॲडेनिन आणि ग्वानिन यांना प्युरिन्स म्हणतात. ॲडेनिन आणि ग्वानिनची टीम आहे, त्याला प्युरिन्स म्हणतात. तर सायटोसिन आणि थायमिन यांना पिरिमिडिन्स म्हणतात. प्युरिन्स म्हणजे कुठली टीम झाली? एजी. आणि सायटोसिन आणि थायमिन, सायटोसिनची स्पेलिंग सी वर्ण आणि थायमिनची स्पेलिंग टी वर्ण, सीटी. एजी आणि सीटी, एजी सीटी. एजी वाल्यांना प्युरिन्स म्हणतात आणि सीटी वाल्यांना पिरॅमिडिन्स म्हणतात. मागच्या डायग्राम मध्ये पण ते होतं, तुम्ही कदाचित ते नाव बघितलं नसेल तर इथे दिसते, या साईडला माझ्या मागे इकडे दिसते तुम्हाला. या ठिकाणी तुम्ही ते बघू शकता. इथे जोडी पण दाखवलेली आहे, त्यांच्यामध्ये हे बेस पेअर असं लिहिलेलं आहे. हायड्रोजन बॉन्ड, त्यांच्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग असते. आणि कलर वाईज तुम्हाला दाखवलेलं दिसतंय. ॲडेनिन हिरव्या रंगाने दाखवलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. ग्वानिन पिवळ्या रंगाने, थायमिन लाल रंगाने, सायटोसिन जे आहे ते निळ्या रंगाने दाखवले. आणि त्यांच्या जोड्या अशा पेअर्स कशा बनलेल्या आहेत, पायऱ्यांसारखी रचना दिसते. बघा इथे पण आता तुम्हाला दिलेलं आहे काय नेमकं. न्यूक्लियोटाइडच्या रचनेत शर्करेच्या एका रेणूला एक नायट्रोजन युक्त पदार्थाचा रेणू व एक फॉस्फरिक आम्लाचा रेणू जोडलेला असतो. बघा महत्वाचा मुद्दा, एक नायट्रोजन युक्त पदार्थाचा रेणू आणि एक फॉस्फरिक आम्लाचा रेणू जोडलेला असतो. नायट्रोजन युक्त पदार्थ 4 प्रकारचे असल्याने न्यूक्लियोटाइड सुद्धा 4 प्रकारचे असतात. मग आता नायट्रोजन वाले 4 कोण आहेत? ॲडेनिन आहे, थायमिन आहे, ग्वानिन आहे आणि सायटोसिन आहे. मग ॲडेनिन बरोबर एकाची जोडी, थायमिन बरोबर, ग्वानिन बरोबर, सायटोसिन बरोबर. त्यामुळे नायट्रोजन युक्त जर 4 आहेत, मग फॉस्फरस वाले पण 4, आणि मग त्याच्यामुळे काय, न्यूक्लियोटाइड पण 4 प्रकारचे बनले. डीएनएच्या रेणूमध्ये न्यूक्लियोटाइडची रचना साखळीसारखी असते. डीएनएचे 2 धागे म्हणजे शिडीच्या नमुन्यातील 2 खांब. इथे पण दिसतंय नायट्रोजन युक्त पदार्थाची जोडी असं दिलेलं आहे. नायट्रोजन युक्त पदार्थाची जोडी इथे दिसतेले, तुम्ही बघू शकता. ॲडेनिन आणि थायमिनची जोडी इथे दिसते. ग्वानिन आणि सायटोसिनची जोडी या ठिकाणी दिसते तुम्हाला. शर्करा, फॉस्फरिक आम्ल यांच्यापासून तयार झालेला कणा. हा जो कण आहे तो फॉस्फरिक आम्ल आणि शर्करा यापासून तयार झालेला आहे. त्यांना नायट्रोजन युक्त जे जोडी आहे ती जोडली गेलेली आहे. प्रत्येक खांब आळीपाळीने जोडलेल्या शर्करेचा रेणू व फॉस्फरिक आम्ल यांचे बनलेले असतात. शिडीची प्रत्येक पायरी हायड्रोजन बंधाने जोडलेली, म्हणजे हायड्रोजन बॉन्ड मगाशी जे बघितलेलं, जोडलेली नायट्रोजन युक्त पदार्थांची जोडी होय. नेहमीच ॲडेनिनची थायमिन बरोबर व ग्वानिनची सायटोसिन बरोबर जोडी होते. आता मुलं इथे खूप कन्फ्यूज होतात. हा मुद्दा सगळ्यात कन्फ्युजनचा आहे, की इथे जोडी कोणाची आहे? ॲडेनिन आणि थायमिन, एटी. आणि इथे जोडी कोणाची आहे? ग्वानिन आणि सायटोसिन, जीसी. मग आता तुम्ही म्हणतात सर हे काय आहे? हे असं का फसवतात आम्हाला? प्युरिन्स आणि पिरॅमिड्स मध्ये तर वेगळं सांगितलं. प्युरिन्स मध्ये जोडी एजीची म्हटली आणि पिरॅमिडिन्स म्हणजे सिटी म्हटले. मग आता याच्या मागची स्टोरी काय? याच्या मागची स्टोरी तुम्हाला दाखवण्यासाठी मी ही डायग्राम प्रॉपर दाखवतो तुम्हाला. तर या ठिकाणी तुम्ही जर नीट पाहिलं असेल तर ए ला टोक आहे आणि जी ला टोक आहे, एजी. आणि थायमिन आणि सायटोसिनला असे गॅप आहेत, म्हणजे जसं स्टंप ठोकला जातो त्या पद्धतीने. म्हणजे मला सांगायचं काय मुद्दा माझा, नीट ऐका. तर ह्या प्युरिन्स आणि पिरॅमिड्सची स्टोरी काय, तुम्हाला मी एकदम डिटेलमध्ये समजून सांगतो, याच्या आधी कोणी सांगितलं नसेल. एजी, एजी हे प्युरिन्स असतात बघा.
AG ला हे असं टोक आहे आणि A ला असं टोक आहे आणि G ला असं टोक आहे. म्हणजे टोकवाले प्युरिन्स असतात. आता हा असं समजा टोकवाला आहे आणि हा जो खालचा आहे थायमिन, समजा आता हा थायमिन असेल तर थायमिन असा हा मोकळा आहे. मग या थायमिन मध्ये हे टोक परफेक्ट बसणार. मग थायमिन आणि सायटोसाइन जे आहे म्हणजे हे जे सिटी वाले तर ते पिरॅमिडिन्स आहे. पिरॅमिडिन्स म्हणजे समजा खोलगट आहेत आणि ते टोकेरीवाले त्या खोलगटमध्ये परफेक्ट बसतात आणि हे असं मॅच होतं ना, मग ती जोडी अशी परफेक्ट हे होऊन जाते एकमेकांना अटॅच त्या पद्धतीने. मग आता मला सांगा, मग तुम्हाला अशी जोडी अटॅच करायची म्हटल्यानंतर मग तीच प्लॅनिंग करावं लागेल, जे इथे सांगितलेलं आहे, की ॲडिंग A बरोबर T. कारण इथे बघा, तुम्हाला हे दिसतंय हिरव्या कलरचं, की हे काय आहे? टोक आहे आणि हे काय असणार आहे मग त्याच्या टोकाच्या आतमध्ये जाण्यासाठी जागा. इथे सायटोसिनच्या इथे टोक दिसतंय, ग्वानिनच्या इथे अशी मोकळी जागा आहे. तर हे नीट समजून घ्यायचं. मुलं यावरतीच सतत प्रश्न विचारतात, "सर आम्हाला हे समजत नाही नेमकं काय आहे, कसं आहे?" तर हे मी तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. मला नाही वाटत आहे, की एवढं डिटेलमध्ये जर कोणी केलं तर याच्यावरचा प्रश्न चुकू शकतो. आणि छोटासा टॉपिक आहे यात जास्तीत जास्त अजून किती आतमध्ये घेऊन जातील आणि एकदम आतमध्ये घेऊन गेलं तर मग ते पी-एच-डी लेव्हल आहे. आपण तर काय पी-एच-डी करायला बसलो नाहीये. आपण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतोय. स्पर्धा परीक्षेसाठी जेवढं गरजेचं आहे तेवढं सगळं सांगण्याचा माझा नेहमी प्रयत्न राहतो. कारण कसं असतं काहीच न करणं आणि खूप काही करणं दोघं आपल्याला शक्य नाहीये. दोघांनी आपलं नुकसान आहे. खूप काही केलं म्हणजे बाकी विषय सगळे सोडून ह्याच्यामध्येच रिसर्च केला. मग तुम्ही याच क्षेत्रामध्ये करियर करू शकता. पी-एच-डी केली, डी वरती अभ्यास केला, काहीतरी थिसिस लिहिले, थेअरी लिहिली. आपण स्पर्धा परीक्षावालो आहे. तर स्पर्धा परीक्षावाले काय असतात? काहीच माहीत नसलेले, मग तुम्हाला काहीच उत्तर येणार नाही. ओव्हर माहिती आहे, मग बाकीचा विषय तुमचा मागे पडला. म्हणून आपल्याला मिड लेव्हलमध्ये माहिती पाहिजे. मिड लेव्हलमध्ये राहायचंय म्हणजे प्रत्येक गोष्टीबद्दल काही ना काही माहीत पाहिजे, ज्या आधारे आपण परीक्षेत आलेले प्रश्न उत्तर सॉल्व्ह करू शकतो. मग त्या हिशोबाने याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. ते इथे मी हे पूर्ण डिटेलमध्ये समजून सांगितलेलं आहे. तुम्हाला या सगळ्यांच्या पी-डी-एफ वगैरे पण मिळतील. आपल्या टेलिग्राम चॅनलवर सगळं आहे. तुम्हाला सगळं मटेरियल डाउनलोड करता येईल. टेलिग्राम चॅनलवरती बघा किंवा काही जण तुम्ही ऑलरेडी मला जॉइंड असतील तर मेसेज पण करू शकता. या ठिकाणी नंबर देणं आपल्याला अलाउड नाही त्यामुळे नंबर देऊ शकत नाहीये मी. तर आता डी बाबतीत अजून काय माहिती आहे? तर डी बद्दल अजून बघूयात आपण काय एक्स्ट्रा माहिती मिळते आपल्याला. डी-एन-एमध्ये कोडिंग आणि नॉन कोडिंग असे क्रम असतात. व्यक्तीचा वेगळेपण या क्रमावर अवलंबून असते. त्यामुळे व्यक्तीची ओळख नॉन कोडिंग बेसिसच्या क्रमावरून होते. बघा, व्यक्तीची ओळख कशावरनं होते? नॉन कोडिंग बेसिसच्या क्रमावरून होते. आई, वडील, मुलगा, मुलगी यांचे डी ठसे समप्रमाणात आढळतात. सावत्र मुलाचे ठसे मात्र वेगळे असतात. कारण त्यांच्यामध्ये तुम्ही बघू शकता, की आई-वडील सेम नसतील. सावत्र आहेत म्हणजे ठसे वेगळे आहेत. आयडेंटिकल जुळ्यामध्ये ठसे एकसारखे असतात. आता हे असं वाक्य परीक्षेत मुद्दाम निवडून टाकतात आणि मुलांना तर हे काय माहीत नाहीये वाक्य. आयडेंटिकल जुळ्यांमध्ये. जुळे तुम्हाला माहिती आहेत. बरोबर? जुळे सगळ्यांना माहिती आहेत ना? मग जुळ्यांमध्ये ट्विन्स असं आपण म्हणतो. ठसे आयडेंटिकल जुळ्या, आयडेंटिकल म्हणजे सेम दिसणारे जे असतात ते. एका वेळी 2 म्हणजे अपत्य होतात आणि मग एक मुलगा झाला, एक मुलगी झाली. दोघं दिसायला वेगळे आहेत किंवा एक पहिले झालं, एक नंतर झाला आणि दोघांमध्ये फरक आहे. तर ते नाही आयडेंटिकल ट्विन्स त्यामध्येच हे ठसे एकसारखे असतात. टेस्ट करत असताना व्यक्तीचे रक्त, केस, वीर्य इत्यादी नमुन्यातून वेगळे केले जातात. त्यासाठी रसायनांचा वापर केला जातो. त्यानंतर पॉलिमरेज चेन रिएक्शनच्या साहाय्याने घेतलेल्या नमुन्यातील मात्रा वाढवण्यात येते व त्याचे तुकडे केले जातात. या प्रक्रियेला फ्रॅगमेंटेशन असे म्हणतात. तर हे तर फॉरेन्सिक सायन्स आहे. एवढं डिटेल तुम्हाला कोण विचारणार नाही. म्हणजे छोटासा चा नमुना घेतलेला आहे. तर त्याला ते काय करतात वाढवतात. पॉलिमरेज चेन रिएक्शन. पॉलिमरेज चेन रिएक्शन. पॉली म्हणजे काय असतं बहु आणि चेन म्हणजे एक चेन तयार होते साखळीसारखी. मग हे वाढवतात आणि वाढवून मग त्याचे छोटे-छोटे असे तुकडे करतात. ज्याला फ्रॅगमेंटेशन म्हणतात. छोटे-छोटे तुकडे करतात. नंतर इलेक्ट्रोफोरेसिसने हे तुकडे वेगळे करून त्याचे सदन ब्लॉटिंग पद्धतीने नायलॉन मेम्ब्रेनवर स्थानांतर करण्यात येते. त्या ठशांमध्ये स्पष्टपणा यावा यासाठी रेडिओ ऍक्टिव्ह रसायनांनी लेबलिंग करण्यात येते. ही पूर्ण प्रोसेस आहे. ही परीक्षेत विचारली जाणार नाहीये. ही एक्स्ट्रा काहीतरी तुम्हाला माहिती म्हणून मी ही दिलेली आहे. मेम्ब्रेनवर एक्स-रे फिल्म ठेवण्यात येते आणि मग रेडिओ ऍक्टिव्ह किरणांनी ती डेव्हलप केली जाते. मग हे ठसे पट्ट्याच्या रूपात दिसू लागतात. अशा प्रकारे ठसे मिळवले जातात. चे जे प्रिंट असतात ते कसे मिळवले जातात हे सांगितलेले. ठसे म्हणजे प्रिंट. फिंगर प्रिंट ही वेगळी कन्सेप्ट आहे. चे ठसे म्हणजे ची प्रिंट कशी मिळवली जाते.
मग त्या डीएनएच्या प्रिंटशी इतर डीएनए मॅच करून चेक केलं जातं, बाबा डीएनए मॅच होतोय की नाही. तर ही प्रोसेस तुम्हाला फक्त हे 1-2 वाक्य महत्वाची आहेत, की व्यक्तीची ओळख ही नॉन कोडिंग बेसिसच्या क्रमावरून होते, हे महत्वाचं आहे. आयडेंटिकल जुळ्यामध्ये डीएनए ठसे एकसारखे असतात. डीएनए टेस्ट करताना काय-काय वापरू शकतात? रक्त, केस, वीर्य इत्यादी नमुने आणि हे बाकी फ्रॅगमेंटेशन हे नाही लक्षात ठेवलं तरी चालेल. पण हे वरचे 2-3 वाक्य बेसिक आहेत. ते कोणीही लक्षात ठेवू शकतं. तेवढं केलं तरी भरपूर आहे. तर बघा म्हणजे एक्साइटिंग पार्ट येथे, की आपल्याला नुसतं तुम्ही पुस्तकात खाली बघून वाचत बसले, कधी काय कळणार पण नाही आणि सगळं विसरणार. त्यापेक्षा हे असं लेक्चरच्या साहाय्याने नीट समजून घेतलं तर काही प्रॉब्लेम येत नाही आपल्याला. तर संडे स्पेशलमध्ये असेच काही-काही टॉपिक आपण घेणार आहेत. या टॉपिकमधनं तुम्हाला खूप फायदा मिळेल. आता जसं की आपण डी म्हटलं, तर असं गुणसूत्राचा जो तुकडा असतो, गुणसूत्र ही डी पासून बनलेली असतात. मग तसं डी मधले जे तुकडे असतात त्यांना काय म्हणतात? मग डी मधल्या तुकड्यांना जनुके म्हणतात म्हणजे जीन. इथे जनुक हा शब्द दिलेला आहे जीन. प्रत्येक गुणसूत्र एकाच डी रेणूचे बनलेले असते. प्रत्येक गुणसूत्र एकाच डी रेणूचे बनलेले आणि डी रेणूतील रेणुखंडांना, खंड म्हणजे जसं तुकडे असतात, विखंड म्हणतो आपण. रेणूतील रेणुखंडांना जनुके म्हणतात. डी रेणूतील न्यूक्लिओटाइड्सच्या वैविध्यपूर्ण मांडणीमुळे भिन्न तरीकेची जनुके तयार होतात. म्हणजे आता मला सांगा, आपण तिकडे न्यूक्लिओटाइड बघितलं. न्यूक्लिओटाइड किती प्रकारचे असतात? 4 प्रकारचे. कारण तुम्हाला माहिती आहे, की तुमच्या न्यूक्लिओटाइड्सच्या ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं, नायट्रोजन युक्त पदार्थ 4 आहेत आणि ते फॉस्फरस युक्त पदार्थांना जोडले जातात. मग त्यामुळे 4 प्रकारचे न्यूक्लिओटाइड्स बनतात. मग तुम्ही कुठल्या पॉइंटला तो कट मारलेला आहे, कुठल्या टाइपचा तुकडा घेताय त्याच्यावरनं कळणार. जसं इकडे पूर्ण डायग्राम खूप भारी आहे ही. सेल म्हणजे पेशी. पेशीच्या आतमध्ये काय आहे? केंद्रक. केंद्रकाच्या आतमध्ये काय आहे? क्रोमोझोम्स. क्रोमोझोम्स म्हणजे काय? गुणसूत्रे. गुणसूत्रेच्या आतमध्ये काय आहे? हा जो भाग आहे तो काय? डीएनए. आणि डीएनए मधला एखादा तुकडा घेतला तर त्याला म्हणणार जीन म्हणजे जनुक. ही डायग्राम खूप भारी आणि त्याच्या आतमध्ये काय असतं मग? प्रोटीन्स म्हणजे प्रथिने. प्रथिनांपासून हे बनलेलं. ही जनुके एका ओळीत रचलेली असतात. जनुके पेशींच्या आणि शरीराच्या रचनेवर व कार्यावर नियंत्रण ठेवतात. तसेच ती अनुवंशिक लक्षणे, बघा जनुकांचं काम आहे हे, अनुवंशिक लक्षणे मातापित्याकडून त्यांच्या संततीमध्ये संक्रमित करतात. ट्रान्सफर करतात, संक्रमित करतात म्हणजे. म्हणून त्यांना अनुवंशिकतेचे कार्यकारी घटक म्हणतात. हा प्रश्न आहे. अनुवंशिकतेचे कार्यकारी घटक असे कोणाला म्हटले जाते? कार्यकारी घटकला इंग्लिशमध्ये म्हणतात फंक्शनल युनिट ऑफ हेरिडेटरी. अनुवंशिकताला हेरिडेटरी किंवा हेरिडेटरी आपण ऐकला असेल शब्द. तर अनुवंशिकतेनुसार आपल्यामध्ये जे गुणधर्म येतात, आई वडिलांमध्ये असलेले गुणधर्म हे मुलांमध्ये पुढे संततीत किंवा संक्रमित होतात. तर त्याच्यासाठी कार्यकारी घटक जीन आहे. म्हणजे जीन हा शब्द खूप महत्वाचा आहे. यावरती आधारित हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. कार्यकारी घटक. अनुवंशिकतेचे कार्यकारी घटक हे असे कोणाला म्हटले जाते किंवा कोणा संबंधित म्हटले जाते? डीएनए, प्रथिने, जीन म्हणजे जनुके, गुणसूत्रे असे पर्याय येतील. मग जनुके हे उत्तर त्यासाठी बरोबर आहे. जर मी गुणसूत्रे, डीएनए, आरएनए, जनुके अशी नावं घेतली की मुलगा कन्फ्यूज होणार. गुणसूत्राने आहे का? हा गुणसूत्र असेल. डीएनए आहे का? डीएनए असेल. जनुक आहे का? तर गुणसूत्राच्या आतमधला भाग डीएनए, डीएनएच्या आतमधला भाग जनुक आहे. तर जनुकांना म्हणतात. त्यामुळे माता-पिता व त्यांची अपत्ये यात पुष्कळसे साम्य आढळते. जनुकांमध्ये प्रथिनांच्या निर्मितीविषयक माहिती साठवलेली असते. म्हणजे जसं मी म्हटलं, जनुकांमध्ये काय असतं? प्रोटीन असतं. तुम्हाला वाटलं तर ती डायग्राम तुम्ही इथे नीट पूर्ण डिटेलमध्ये पण बघू शकता. ही पेशीच्या आतमध्ये केंद्रक म्हणजे न्यूक्लियस, न्यूक्लियसमध्ये गुणसूत्र, गुणसूत्र बनलेले डीएनएचा एखादा फ्रॅगमेंटेशन म्हणजे भाग म्हणजे जनुके आणि जनुकामध्ये असते प्रथिने. तर असे एकदम डिटेलमध्ये स्टेप बाय स्टेप हा सगळा पार्ट मी तुमच्यासाठी क्लिअर करतोय. त्यानंतर आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, तुम्हाला स्क्रीनवरती दिसतंय, की माझी प्लसची बॅच सामान्य विज्ञानाची सध्या चालू झालेली आहे. 2 तारखेपासून दुपारी 2 वाजता असते ती बॅच. तर तुमच्यापैकी काही विद्यार्थ्यांना वाटत असेल, की बाबा हां, खरंच सामान्य विज्ञान विषयामध्ये आपल्याला स्कोर करायचा आहे. एकदम साध्या भाषेत विथ फुल नोट्स तुम्हाला सायन्स शिकायला मिळणार आहे. तुम्हाला कुठलं पुस्तक विकत घ्यायची गरज नाही, काही नाही. RJ29 हा आपला कोड वापरायचा, 10% डिस्काउंट तुम्हाला मिळेल आणि बॅचमध्ये तुम्हाला प्लसच्या एनरोल करायचंय. आणि एकदा फीस भरल्यावर तुम्हाला माझ्याकडून सामान्य विज्ञानाच्या व्यतिरिक्त अंकगणित आणि बुद्धिमत्ता
पण मी शिकवतो. तर अंकगणित व बुद्धिमत्ताचे माझे 4 भाग आहेत. हे 4 भाग जर तुम्ही बघितले, या 4 भागात मिळून 70 लेक्चर्स आहेत. एवढे 70 लेक्चर जर तुम्ही केले, तर तुमचं कुठलीही परीक्षा तुमची क्लिअर होईल. कुठलीही म्हणजे काय? राज्यसेवा, कंबाईन, पोलीस भरती का UPSC का बँकिंग, SSC, रेल्वे सगळ्यांचं गणित बुद्धिमत्ता यात घेतलेलं आहे. आणि हे तुम्ही लाईव्ह मध्ये पण बघू शकता. सायन्सची बॅच झाली की माझी ही पण बॅच आहे. पण मी सुरुवातीला ह्या बॅच संपवल्यानंतर आता सायन्स चालू केलंय. मग सायन्स झाल्यावर परत हे चालू होईल. आणि माझे बाकीचे मेन्सची बॅच पण आहे टेक्नॉलॉजीची. आणि माझ्या इतर अशा झालेल्या 15 बॅचेस तुम्ही पाहू शकता. म्हणजे एका सबस्क्रिप्शनवर तुम्हाला माझ्याकडून गणित, बुद्धिमत्ता, सामान्य विज्ञान मिळेल. तसेच इतर शिक्षक इतर विषयांसाठी आहेतच. तर ह्या नवीन बॅचेस चालू होत आहेत. 4 डिसेंबरला ही एक बॅच चालू होतीये आणि 8 डिसेंबरला ही एक बॅच चालू होतीये. तुम्हाला आपला कोड वापरायचा आहे RJ29 आणि या कोडला वापरल्याने फायदा काय की 10% डिस्काउंट तुम्हाला मिळेल. या ठिकाणी प्राइस दिलेली आहे. एका महिन्यात तर काय बॅच कंप्लीट होत नाही. त्यामुळे 1 महिन्याचं सबस्क्रिप्शन घेऊन काय एवढा फायदा नाहीये. 3 महिन्यामध्ये रिव्हिजन होऊ शकते. 6 महिन्यामध्ये प्रीचा सगळा सिलेबस कव्हर होतो. पण पूर्ण जर मुख्य आणि सगळं करायचं तर 12 महिन्याचं सबस्क्रिप्शन परवडतं. 8,550 6 महिन्याची प्राइस आहे आणि 12 महिन्याची तुम्हाला दिसते 10,450. पण जसं तुम्ही आपला कोड टाकला RJ29 आणि अप्लाय केलं तर प्राइस होते 9,405 आणि तुमच्याकडे कॉइन्स असतील. कॉइन्स कसे मिळतात? अनअकॅडमी ॲपवरती असतात. मग ते कॉइन्स असतील तर तुम्हाला 8,400 मध्ये 12 महिन्याची बॅच मिळेल. 6 महिन्यासाठी तुम्ही 8,500 भरणार. त्यात 12 महिन्याची 8,400 होऊन जाते आणि एकाच सबस्क्रिप्शनमध्ये राज्यसेवा, PSI, STI, ASO, डिपार्टमेंटल PSI हे सगळं तुमचं एका सबस्क्रिप्शनमध्ये होणार आहे. प्री, मेन्स, इंटरव्ह्यू सगळं. ह्या बॅचचे नवीन बॅच, ह्याच्यासाठी नवीन बॅच, टेस्ट सिरीजसाठी नवीन पैसे काहीच नाही. एकदा पेड केलं संपलं. टॉपिक वाईज टेस्ट सिरीज, फुल लेंथ टेस्ट सिरीज सगळं याच्यामध्ये आलं. अंडर ग्रॅज्युएट मुलांसाठी फाउंडेशन कोर्स 24 महिन्याच्या बॅचेस आहेत. त्यामध्ये 15,200 प्राइस लिहित आहेत. पण 12,500 मध्ये तुम्हाला मिळून जाईल. आपला कोड वापरायचा. कोड वापरून तुमचं सबस्क्रिप्शन झालं. मला सांगायचं की सर घेतलंय आम्ही तुमचा कोड वापरून सबस्क्रिप्शन. लगेच तुम्हाला मी पर्सनल गाईडन्ससाठी तुम्हाला टाइम टेबल बनवून देईल. नोट्स मेकिंग कशा करायच्या त्याबद्दलच्या टिप्स देऊन तुमच्या नोट्स वगैरे चेक करून तुम्हाला एक प्रॉपर टाइम टेबल सेट करून देईल. तर लवकरात लवकर सबस्क्रिप्शन घ्या आणि झाल्यावरती मला सांगायला विसरू नका. कारण म्हणजे मी तुम्हाला एक पर्सनल गाईड म्हणून एक तुम्हाला गाईडन्स देईल. चला, तर आता या चॅप्टरमध्ये आता आपल्याला DNA शिकल्यानंतर थोडंसं RNA बद्दल पण जाणून घ्यायचंय, की DNA म्हणजे कळलं आपल्याला काय आहे. DNA मधला जनुक म्हणजे काय असतं तो भाग आपल्याला कळाला. तर आता DNA सारखंच RNA पण असतं. मग DNA आणि RNA मध्ये नेमका काय फरक आहे? DNA ला आपण म्हणतो डीऑक्सिरायबोन्यूक्लिक ऍसिड, तर RNA चा अर्थ असतो रायबोन्यूक्लिक ऍसिड. आता DNA मध्ये हे असे 2 दिसले, इथे तर एकच आहे. मग बघा, RNA हे पेशीतील दुसरे महत्वाचे न्यूक्लिक आम्ल आहे. म्हणजे हे पण न्यूक्लिक आम्ल आहे. दुसरे महत्वाचे. पहिले ते. हे आम्ल रायबोज शर्करा फॉस्फेटचे रेणू, ग्वानिन, सायटोसिन, ॲडेनिन, युरॅसिल हे एक नाव वेगळं. युरॅसिल नाव वेगळे. तिकडे युरॅसिल नव्हतं. तिकडे युरॅसिल नाव नव्हतं. ग्वानिन, सायटोसिन, ॲडेसिन तिकडे काय नाव होते? थायमिन. थायमिन इकडे कॅन्सल आहे. थायमिनच्या जागी युरॅसिल आहे. या 4 नायट्रोजनयुक्त पदार्थांनी बनलेले असते. रायबोज शर्करा फॉस्फेटचा रेणू आणि एक नायट्रोजनयुक्त पदार्थाचा रेणू यांच्या संयोगातून न्यूक्लिक आम्लाच्या साखळीतील एक कडी म्हणजे न्यूक्लियोटाइड तयार होतो. आता इथे न्यूक्लियोटाइड तयार व्हायला एकच आहे. तिकडे न्यूक्लियोटाइड तयार व्हायला त्यांची अशी पेअर असायची. आपण प्युरिन्स आणि पिरिमिडिन्स बघितलं आणि त्यांच्या जोड्या पण बघितल्या. तर AGCT वाली जोडी, तर त्यानुसार ह्यांच्या जोड्या नाहीत. हे सिंगल आहेत. हे सायटोसिन, हे ग्वानिन, हे ॲडेनिन, हे युरॅसिल आणि हे RNAचं पूर्ण स्ट्रक्चर. अशा अनेक कड्यांच्या जोडणीतून RNAचा महारेणू तयार होतो. त्याच्या कार्यप्रणालीनुसार त्याचे 3 प्रकार पडतात. तर हे काय एवढं इम्पॉर्टंट नाहीये. तुम्हाला पण विचारू शकतात. RNA बाबतीत खालील विधाने तपासा. योग्य विधाने किंवा अयोग्य विधाने निवडा. मग RNA मध्ये ग्वानिन, सायटोसिन, ॲडेसिन व थायमिन असते. तर थायमिन RNA मध्ये असते का? थायमिन DNA मध्ये असते. म्हणजे असं फसवायसाठी हे विचारू शकतात. फसवण्याचा प्लॅन जर केला तर तिथे तुम्ही अडकू शकता. तर आता RNAच्या बाबतीत 3 प्रकार जे आहेत ना त्यावरती आयोगाने प्रश्न याच्या आधी विचारलेला आहे. तुम्हाला इथे डायग्राम सहित मी दाखवलेले आहे. mRNA म्हणजे काय? मेसेंजर RNA. rRNA म्हणजे काय? रायबोझोमल RNA आणि tRNA म्हणजे काय? ट्रान्सफर RNA. आता डायग्राम इथं काय एवढं तुम्हाला भारी समजणार नाही. ह्याच्या डायग्राम ह्या अशाच असतात. हे काय आपल्याला असे पूर्ण दिसतात आणि हे काय प्राणी नाही की त्यांना पूर्ण सगळं अवयव असणार आहे. रायबोझोमल RNA म्हणजे कोण आहे? रायबोझोमल RNA हे बघा स्मॉल r आणि RNA.
रायबोझोम अंगकाचा घटक असलेला आरएनएचा रेणू. रायबोझोम अंगकाचा घटक असलेला आरएनएचा रेणू होय. रायबोझोम प्रथिन संश्लेषणाचे कार्य करते. रायबोझोमचं काम काय आहे? प्रोटीनचं संश्लेषण, प्रथिनांचं संश्लेषण. त्यानंतर मेसेंजरच्या नावातच आहे. मेसेंजर म्हणजे कोण? जो मेसेज पोहोचवतो, म्हणजे एका ठिकाणाहून माहिती दुसऱ्या ठिकाणी पोहोचवतो. पेशी केंद्रामध्ये असलेल्या, पेशीच्या केंद्रकामध्ये असलेल्या जनुकांमधील अर्थात डीएनएच्या साखळीवरील प्रथिनांच्या निर्मितीविषयीचा संदेश प्रथिनांची निर्मिती करणाऱ्या रायबोझोम पर्यंत नेणारा दूत रेणू. दूत असतो ना, आधीच्या काळामध्ये असायचं ना, राजदूत पाठवायचे, आमचा दूत तुमच्याकडे खबर घेऊन आला, असं तसं. किंवा आता पण राजदूत असतात, अँबॅसिडर, आपल्या देशातले बाहेरच्या देशात असतात, बाहेरच्या देशाचे आपल्याकडे असतात. तर हा दूत म्हणजे संदेश पाठवणारा दूत आहे. आपल्याला माहितीये पेशीच्या केंद्रकामध्ये कोण आहे? डीएनए. डीएनए मध्ये काय असतं? जनुक. मग त्या जनुकाच्या साखळींवरती प्रोटीन तयार झाले ही माहिती पोहोचवायला प्रथिनांच्या निर्मितीविषयीचा संदेश प्रथिनांची निर्मिती करणाऱ्या रायबोझोम पर्यंत नेणारा दूत रेणू. म्हणजे हा रायबोझोम्सला ती माहिती पाठवतो, बाबा प्रथिने निर्माण करायची असं. आता याचं नाव दिलेलं आहे ट्रान्सफर आरएनए, टीआरएनए. एमआरएनए वरील संदेशानुसार अमिनो आम्लाच्या रेणूंना रायबोझोम पर्यंत आणणारा आरएनएचा रेणू. एमआरएनए वरील संदेशानुसार म्हणजे मेसेंजर वाल्यांनी मेसेज केला आणि मेसेज केल्यानंतर अमिनो आम्लाच्या रेणूंना रायबोझोम पर्यंत आणणारा आरएनएचा रेणू. म्हणजे स्टोरी काय माहितीये का याच्या मागची? एमआरएनए रायबोझोमला मेसेज टाकतो, हे प्रथिने निर्माण करायचेत आपल्याला. मग प्रथिने निर्माण काय आपोआप तर होणार नाहीये. मग ट्रान्सफर आरएनए काय करतो? अमिनो आम्ल घेतो आणि रायबोझोमला आणून देतो. आणि रायबोझोमला अमिनो आम्ल आणून दिल्यानंतर रायबोझोम त्याच्यापासून काय करतं? प्रथिन संश्लेषणाचं काम करतं. म्हणजे स्टोरी तुम्हाला कळालेली आहे का? बघा, मेसेंजरवाला रायबोझोमला म्हणतोय प्रथिने बनवून दे रे. तर रायबोझोमवाला आता काय करतो? मग प्रथिने बनवायचेत त्याला, तर त्याकडे कच्चा माल तर पाहिजे ना प्रथिने बनवायला, प्रथिने संश्लेषित करायला. मग हा एमआरएनए वरील संदेश आल्या ट्रान्सफरवाला काय करतो? ट्रान्सफरवाला त्या रायबोझोमवाल्याला अमिनो आम्ल पुरवतो आणि अमिनो आम्ल पुरवल्यानंतर हा रायबोझोम काय करतो? प्रथिनांना संश्लेषित करतो. म्हणजे अशा प्रकारे हे तिघं मिळून काम करतात. मग हे आरएनएला तुम्हाला मगाशी इथे मागे मी लिहिलेलंच आहे हे वाक्य, तुम्ही वाचलं असेल. कार्यप्रणालीनुसार, त्यांच्या कामानुसार त्यांचे 3 प्रकार आपल्याकडे आहेत. एक रायबोझोमल, तो काय करतो? प्रथिनांची निर्मिती किंवा संश्लेषण करतो. मेसेंजरवाला त्याला रायबोझोम पर्यंत मेसेज पाठवतो की बाबा प्रथिन निर्माण करायचे. आणि ट्रान्सफरवाला काय करतो? प्रथिन निर्माण करण्यासाठी अमिनो आम्ल रायबोझोम पर्यंत आणून देतो. एकदम इन डिटेल क्लिअर कट तुम्हाला माहिती दिलेली आहे. याच्यापेक्षा एक पण शब्द एक्स्ट्राचं काहीच करायचं नाही. एवढा अभ्यास केला तरी इनफ आहे. या ठिकाणी तुम्हाला आरएनए आणि डीएनएचा फरक स्पष्ट करा दिसण्यासाठी ही आकृती दाखवलेली आहे. याला हेलिकल, एकच सिंगल हेलिकल आहे, याचं डबल हेलिकल आहे. ज्याच्याकडे सायटोसिन, ग्वानिन, ॲडेनिन आणि थायमिन असतं. ज्याच्याकडे सायटोसिन, ग्वानिन, ॲडेनिन आणि युरॅसिल असतं. याच्यामध्ये सिंगलच तुम्हाला दिसते, पेअर नाहीयेत. न्यूक्लिओ बेसेस तुम्ही बघा, आणि यांच्याकडे बेस पेअर आहेत. यांच्याकडे सिंगल यांच्याकडे पेअर आहेत. मग त्या पेअर कशा बनल्या? प्युरिन्स आणि पिरॅमिडिन्सला मिक्स करून. याबद्दलची पूर्ण माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे. तर आता मी पूर्ण चॅप्टर एकदा तुमच्यासाठी रिवाइज करणार आहे की या चॅप्टरमध्ये पूर्ण डिटेलमध्ये आपण काय काय घेतलं. डीएनएच्या बद्दलची या ठिकाणी डायग्राम तुम्हाला दिसते, ही माझी माहिती दिसते. हे आपलं शेड्यूल आहे, डेली फॉलो करा, तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षांसाठी फायदा होणार आहे. तर डीऑक्सिरायबोन्यूक्लिक ऍसिड 1869 पांढऱ्या पेशींचा अभ्यास करताना फ्रेडरिक मिशरने याचा शोध लावला. केंद्रकात सापडते म्हणून केंद्रकीय आम्ल नाव पडलं. डीएनएचे रेणू सगळ्यांमध्ये आढळतात, कार्य, वाढ व विभाजन करतात म्हणून प्रधान रेणू म्हणतात, मास्टर मॉलिक्युल. हा झाला महत्वाचे 2-3 पॉईंट याचे, जे परीक्षेत विचारतील. त्यानंतर याच्यामध्ये जास्त महत्वाचं काय आहे? 46 जोड्या, 46 टोटल जोड्या 23, हे महत्वाचे. बाकी एक्स्ट्राची काही माहिती यामध्ये लक्षात ठेवायची नाही. इकडे तुम्हाला मॉडेल कोणी दिलं? 53 मध्ये वॉटसन क्रिक. द्विसर्पिलाकार. कशी रचना असते? पोलीस भरतीला प्रश्न विचारतात. द्विसर्पिलाकार. प्रत्येक धाग्याला काय म्हणतात? न्यूक्लियोटाइड. न्यूक्लियोटाइड कोणापासून बनलेला आहे? नायट्रोजन आणि बाकी फॉस्फरस आणि त्या सगळ्यांपासून. त्यामध्ये नायट्रोजनचे 4 आहेत. कोण आहेत? ॲडेनिन, ग्वानिन, सायटोसिन, थायमिन. त्यांची जोडी प्युरिन्स मध्ये कोण असतं? एजी. आणि सायटोसिन आणि थायमिन असतात पिरिमिडिन्स मध्ये. मग त्यानंतर इथे पूर्ण डिटेल स्टोरी की न्यूक्लियोटाइड्सचे ते खांब कसे बनतात आणि काय बनतात, आणि ही पूर्ण त्यांची डायग्राम सहित माहिती.
त्यानंतर ही एक्स्ट्रा माहिती याच्यामध्ये पण मी म्हटलेलं आहे की व्यक्तीची ओळख नॉन कोडिंग बेसिसच्या क्रमावरून ठेवते. आयडेंटिकल जुळ्यांचे डीएनए एकसारखे असतात. डीएनए टेस्ट करताना रक्त, केस, वीर्य यांच्या नमुन्यांचा वापर करून केलं जातं आणि ही बाकी तुम्हाला रिॲक्शन आणि सगळी माहिती दिलेली आहे, तर ती नाही केली तरी चालेल. त्यानंतर जनुक सगळ्यात महत्वाचे. जनुक काय असतं? पेशीच्या आतमध्ये केंद्रकाच्या आतमध्ये गुणसूत्रे. गुणसूत्र कशाचे बनलेले आहेत? गुणसूत्र बनलेले डीएनएचे. आणि डीएनए मध्ये जो भाग आहे त्याला काय म्हणतात? डीएनए मधल्या भागाला जनुक. आणि जनुकांमध्ये काय असतात? प्रथिने. मग याच्यापासून ते बनतं. आणि जनुकांना सगळ्यात महत्वाचा पार्ट जो मी दिलेला आहे ते डबल टिक केलेले आहे. तसेच ती आनुवंशिक लक्षणे मातापित्याकडून संततीस संक्रमित करतात, म्हणून त्यांना आनुवंशिकतेचे कार्यकारी घटक म्हणतात. हे एक महत्वाचा मुद्दा आहे. तर ही तुम्हाला सगळी डिटेल माहिती जनुकाबद्दलची कळाली. त्यानंतर आपण आपल्या कोर्स बद्दल तर तुम्हाला सांगितले, ज्यांना सबस्क्रिप्शन घ्यायचे ते घेऊ शकतात. त्याच्यामध्ये पूर्ण तुम्हाला डिटेल माहिती दिलेली आहे. आरएनएची इथे माहिती घेतली आपण की आरएनए काय असतं, आरएनए मध्ये कुठले कुठले आहेत. फक्त थायमिन सोडून त्याच्याऐवजी युरॅसिल आहे आणि द्विसर्पिलाकार नाहीये, हे सिंगल आहे. म्हणजे डबल हेलिकल नाहीये, हे फक्त तुम्हाला एकच पद्धतीचं स्ट्रक्चर दिसते. आणि आरएनएचे प्रकार आणि हे तुम्हाला फरक स्पष्ट दाखवण्यासाठी ही दोन्ही डायग्राम या ठिकाणी आपल्याला दाखवण्यात आलेली. तर स्पेशल संडे ही मी एक अशी कन्सेप्ट काढली आहे की दर संडेला तुम्हाला अर्धा पाऊण तासाचे एखादं असं महत्वपूर्ण काहीतरी माहितीपूर्ण लेक्चर मिळेल, ज्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या परीक्षांसाठी ते लागू असणार आहे. तर हे लेक्चर कधीच मिस करू नका. तुमच्या मित्रांपर्यंत पण हे शेअर करा. मित्रांना देखील बघायला सांगा, आवडलं असेल तर. तर या ठिकाणी हे टेलिग्राम आहे आपलं ऑफिशियल. या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला पीडीएफ वगैरे सगळं मिळून जाईल त्या लेक्चर बद्दलचं. आणि प्राइस एमपीएससी सबस्क्रिप्शनची हाईक होणार आहे. तर सबस्क्रिप्शन घ्या. तुम्ही घेतल्यानंतर तुम्हाला त्याचे बेनिफिट्स तर कळतील. तुम्हाला वाटत असेल की बेनिफिट्स नाहीये तर इतरांनी घेतलेले त्यांना विचारा. आणि माझ्या सब्जेक्टची गॅरंटी मी घेईल. मी तुमच्याकडनं माझे सब्जेक्ट पूर्णपणे क्लिअर करून देईल. इतर सब्जेक्टसाठी पण आपल्याकडे टॉप एज्युकेटर्स आहेत. तुमच्या सगळ्या क्वेरीज त्यांच्याकडनं क्लिअर होतील. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. तर आजच्या सेशनमध्ये तुम्हाला जर आवडले सेशन तर लाईक करायला विसरू नका. तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करायचे सेशन. आणि चॅनलला नवीन असाल तर नक्कीच चॅनल सबस्क्राईब करा. डेली आपलं 7चं शेड्यूल फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद सगळ्यांना. लेट्स क्रॅक इट.